Dear students, today we are going to see very important part from this chapter, and that part is rules to draw ray diagram. And also by using these rules we are going to draw 6 different types of ray diagrams in case of convex mirror. एकदम इझी पद्धतीनं आजचं लेक्चर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात खूप साऱ्या ट्रिक्स मी सांगणार आहे आणि ह्या ज्या रे डायग्राम्स आपण काढणार आहे, नॉर्मली मुलांना याच्यामध्ये अडचणी येतात. कसं काढायचं, काय काढायचं, कसं लक्षात ठेवायचं, ऑब्जेक्ट कुठं, इमेज कुठं, अजिबात लक्षात राहत नाही. आणि पण हा पार्ट तुम्हाला प्रॅक्टिकल आणि थिअरी ह्या दोन्हीसाठी देखील इम्पॉर्टंट आहे. आणि हे जेव्हा तुमचा बेस क्लिअर होईल, तुम्हाला 10th स्टँडर्डमधला जो लेन्सेस पार्ट असणार आहे आपला, तो पण खूप इझी जाणार आहे. म्हणजे फक्त 9th स्टँडर्डसाठीच नाही तर 10th स्टँडर्डसाठी देखील आजचा हा जो पार्ट आपण बघणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे बरं काय. सो त्यामुळे तुम्ही हे नीट लक्ष देऊन ऐका, कशा पद्धतीनं आपल्याला रे डायग्राम्स काढायच्या आहेत. सो त्या रे डायग्राम्स काढण्याच्या आधी त्या रे डायग्राम्स ज्याच्या बेसिसवरती काढायचे आहेत ते 3 रूल्स आपण पहिल्यांदा बघूयात. सो पहिला आजचा पार्ट आहे आपला रूल्स टू ड्रॉ रे डायग्राम्स. रे डायग्राम्स म्हणजे काय असतात तर एखादा लाईट रे कशा पद्धतीनं ट्रॅव्हल करतो त्याचा पाथ सांगणाऱ्या डायग्राम्स. मग आता या रूल्समधला पहिला रूल जो आहे तो रूल आपल्याला काय सांगतो बघा. आता हे 3 रूल्स तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारले जातात सेपरेटली, आणि शिवाय ह्या रूल्सवरती बेस्ड 6 डायग्राम्स काढायचे आहेत, तो पार्ट आपला वेगळा. मग कुठलाही रे डायग्राम काढताना आपण कुठल्या बेसिक स्टेप्स फॉलो करायचे आहेत ते तुम्हाला मी आधी सांगते. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, आता आज जे आपण रे डायग्राम्स बघणार होय की नाही, त्याच्यामध्ये काढताना काही स्टेप्स फॉलो करा तुम्ही, स्टँडर्ड स्टेप्स, की ज्याचा यूज करून तुम्हाला कुठलीही रे डायग्राम पाठ न करता, मी चॅलेंज देऊन सांगते तुम्हाला, पाठ न करता देखील कुठली पण रे डायग्राम तुम्हाला काढायला येईल जेव्हा तुम्ही ह्या स्टेप्स फॉलो करणार आहात. काय स्टेप्स आहेत तर बघा, तुमचा जो कंपास असतो त्या कंपासच्या 2 एंड्स जे आहेत, त्याच्या 2 एंड्समध्ये तुम्हाला 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स हे घ्यायचं आहे मोजून. त्यानंतर मग तो जे तुमचं, आता मी इथं हातानं काढणार आहे सो समजा हे कंपासच्या तुमच्या 2 एंड्समध्ये 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स आहे. इमॅजिन करा तुम्ही ह्या पद्धतीनं तुमचा मिरर प्लॉट करून घेतला. कॉन्केव मिरर आधी घेऊयात आपण आणि मग कॉन्व्हेक्स मिररकडे जाऊया. मग हा जो तुमचा 4 सेंटीमीटरचा हा जो पॉईंट आहे जिथे तुमचा कंपासचं एक एंड आहे तो म्हणजे तुमचा सी असणार आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट आपण शिकलो ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. सो तो पार्ट तुमचा सी असणार आणि मग हा तुमचा मिरर फॉर्म झाला. मग आता मी पहिल्यांदा इथे मिरर काढून घेतला. हा मिरर आहे का नाही आहे. आपला कॉन्केव मिरर आपण कसा दाखवतो तर त्याच्या आउटर साईडला त्याला कोटिंग करतो. आता हा झाला आपला कॉन्केव मिरर तयार. जिथे तुम्ही एंड ठेवलेलं होतं तुमच्या कंपासचं त्या पॉईंटपासून पुढे लाईन एक्सटेंड करायची. हा आपला प्रिन्सिपल ॲक्सिस झाला. आता जिथे तुमचं पॉईंट होतं तो मार्क करा, तो झाला तुमचा सी पॉईंट, दॅट इज सेंटर ऑफ कर्वेचर. त्याच्या बरोबर हाफ डिस्टन्स मार्क करा स्टुडंट्स, जिथे 2 सेंटीमीटर म्हणजे थोडक्यात. तर त्या 2 सेंटीमीटरला असेल आपला फोकस आणि इकडे मिररचा सेंटर दॅट इज पोल. ओके. सो कुठलीही रे डायग्राम काढताना तुम्ही ह्या स्टेप्स फॉलो करा. तुमची डायग्राम चुकवतो म्हटलात तरी चुकणार नाही. आलं लक्षात. आता रूल काय आहे बघूयात. तर आपला जो फर्स्ट रूल आहे तो आपल्याला काय सांगतो की जेव्हा आपला इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो, लाईक दिस, रे काढून घेतला लगेच त्याची डायरेक्शन दाखवायची. पहिला रूल सांगतो वेन एव्हर द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन इट पासेस थ्रू फोकस, लाईक दिस. हा आपला पहिला रूल झाला. आता मी इथं लिहित नाही तो रूल कारण आपल्याला खूप सारे डायग्राम्स पण बघायचे, वेळ जाईल त्याच्यामध्ये आपला. मी ओरली रूल सांगते आणि डायग्राम इथं काढून दाखवते. फर्स्ट रूल काय आहे, वेन द इन्सिडेंट रे, ऐकून घ्या नीट, रूल महत्त्वाचा आहे. वेन द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन इट पासेस थ्रू फोकस. तुम्ही ही डायग्राम अशी काढू शकता किंवा कुणाला वाटलं तर तुम्ही ही डायग्राम म्हणजे तुमचा जो इन्सिडेंट रे आहे ना तर तो खाली प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालचा पण रे दाखवू शकतो. कुणाला वाटेल असं काढायच्या ऐवजी मी असं, तर येस, ही देखील मेथड बरोबर आहे. आयदर हे किंवा हे, एकच कुठलं तरी. रूल दाखवताना खूप सारे डायग्राम्स, खूप साऱ्या रेज दाखवायच्या नाहीत, एकच रे दाखवायचा. आणि तो ह्या पद्धतीनं आयदर हे काढा किंवा हे काढा, दोन्ही पण बरोबर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रेच्या जर डायरेक्शन तुमच्या चुकल्या किंवा दाखवल्याच नाहीत तर हे सगळं काढून सुद्धा तुम्हाला 0 मार्क मिळणार. रे कुठून आला आणि कुठून गेला हे आपल्याला दाखवायचं आहे ना रे डायग्रॅममध्ये. सो न चुकता न विसरता इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रेच्या डायरेक्शन दाखवायच्या आहेत. हा आपला पहिला रूल झाला. आता रूल नंबर 2. रूल नंबर 2 ह्याच्या अपोजिट आहे. म्हणजेच अपोजिट म्हणजे काय, इथं काय म्हटलंय, येणारा रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे आणि जाणारा रे फोकसमधून गेलाय. आता उलट म्हणजे येणारा रे फोकसमधून येणार आणि जाताना पॅरलली जाणार. सो डायग्रॅम ह्याच्यासारखीच सेमच, फक्त इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड रेच्या डायरेक्शन उलट्या दाखवायच्या आहेत. इथं हा येणारा रे आणि हा जाणारा रे होईल सेकंड डायग्रॅमसाठी. सो सेकंड रूलसाठीची डायग्रॅम अगेन सेम, अगदी सेम पहिल्यासारखीच. मग फरक कुठं येणार तुमचा, आता बघा, इन्सिडंट रे तुम्ही असा दाखवलात एफमधून येणारा, हा येणारा रे बघा, म्हणून म्हटलं ना डायरेक्शन दाखवण्याला काय महत्त्व आहे. हे इकडं असाच सेम काढला आहे पण ह्याची डायरेक्शन खाली आली आहे म्हणजे हा जाणारा रे आहे. इकडून ह्याची डायरेक्शन इथं दाखवली म्हणजे हा येणारा रे आहे. फोकसमधून आला तर रिफ्लेक्शन नंतर तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलली जाणार आहे. सेम डायग्रॅम आहे, फक्त ॲरोच्या डायरेक्शन वेगळ्या. असं पण दाखवू शकता तुम्ही. मग असं कसं दाखवायचं असेल तर कसं दाखवणार, CFP झाले. येणारा रे फोकसमधून आला आणि जाणारा रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल गेला, या पद्धतीनं. सेम पण फक्त डायरेक्शन ॲरोच्या वेगळ्या आहेत. रूल परत एकदा सांगते. व्हेन द इन्सिडंट रे इज पासिंग थ्रू फोकस देन आफ्टर रिफ्लेक्शन इट गोज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, किंवा द रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. हा तुमचा सेकंड रूल झाला. अजून एक महत्त्वाचे, छोट्या छोट्या चुका कुठं होतात बघा तुमच्या. तुम्ही डायग्रॅम दाखवताना हा रे इथंपर्यंत आलाय तर ज्या पॉईंटला इथं आलाय की नाही त्याच पॉईंटपासून तो रिफ्लेक्ट झालेला दाखवायचा आहे. बरेचदा मी जेव्हा पेपर चेक करते मुलं कशी डायग्रॅम काढतात बघा, हा आला आणि इथून कुठून तरी गेला, एवढा मोठा गॅप असतो का, नाही. ज्या पॉईंटला तो रे तुमच्या मिररवरती स्ट्राईक झालाय त्याच पॉईंटपासून तो रिफ्लेक्ट झालेला दाखवायचा आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते लक्षात ठेवायच्या की जिथे तुमचे मार्क जाऊ शकतात फॉर रे डायग्रॅम्स. त्यानंतर हे अवघड वाटण्यामागचं तेच कारण आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरतो आणि मार्क जातात आणि मग मुलांना वाटतं की हे अवघड आहे. अजिबात अवघड नाही आहे, ह्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा फक्त. ओके. आता थर्ड रूल काय आहे बघा. थर्ड रूलमध्ये परत आपल्याला सेम मिरर दाखवला, CFP हे पॉईंट्स दाखवले, मी अंदाजे घेतले, तुम्ही मोजून घेणार आहात. थर्ड रूल आपल्याला असं सांगतो की व्हेन इन्सिडंट रे इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर देन आफ्टर रिफ्लेक्शन इट फॉलोज द सेम पाथ, किंवा व्हेन द इन्सिडंट रे इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर आफ्टर रिफ्लेक्शन इट विल नॉट चेंज इट्स पाथ किंवा इट विल फॉलो द सेम पाथ, असं तुम्ही म्हणू शकताय. मिनिंग बदलता कामा नये. वर्ड्स जरी तुम्ही बदलले तरी त्यामुळे त्या रूलचं मिनिंग बदलता कामा नये, एवढी काळजी घ्या. मग थर्ड रूल कसा दाखवायचा, तुम्ही आयदर हा रे या पद्धतीनं C मधून जाणारा असा दाखवू शकता. रूल काय सांगतो, जर C मधून जाणारा असेल तर आफ्टर रिफ्लेक्शन पण तो C मधूनच परत येतो, मग असा दाखवा. किंवा खालून वर जाणारा असा दाखवा, असा गेला आणि तसाच माघारी आला. ओके. सो हा थर्ड रूल लक्षात आला. 3 रूल डोक्यामध्ये फिट करून ठेवायचे. इन्सिडंट पॅरलल असेल तर रिफ्लेक्शन नंतर फोकसमधून गेला, इन्सिडंट रे फोकसमधून जात असेल तर रिफ्लेक्शन नंतर पॅरलली गेला, आणि इन्सिडंट रे C मधून जाणारा असेल तर रिफ्लेक्शन नंतर C मधून गेला. हे आपले रिफ्लेक्शनचे 3 रूल्स. तोंडपाठ झाले सगळ्यांच्या. एकदा दोनदा घोकून घ्या मनातल्या मनात. हे आलं की तुम्हाला पुढचा पार्ट इझी जाणार. सो आता आपण ह्या 3 रूलचा यूज करून 6 रे डायग्रॅम्स कशा पद्धतीनं काढायच्या. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला फक्त एक चार्ट दिलाय आणि त्या चार्टमध्ये सांगितले की रे कुठं आहे आणि तशा पद्धतीनं तो पुढं जातो. त्याच्या डायग्रॅम कशा काढायच्या त्याची ट्रिक मी सांगते बघा, तुम्हाला व्यवस्थित ऐकून घ्या. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी डायग्रॅम काढायची आहे त्या डायग्रॅममध्ये
ऑब्जेक्ट कुठं, त्याची इमेज कुठं आणि फॉर्म झालेल्या इमेजचं नेचर कसं असणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पहिल्यांदा जो आपला ऑब्जेक्ट असणार आहे तो असणार आहे ॲट इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे खूप लांबवर असणार आपल्या मिररपासून. तेव्हा ऑब्जेक्ट इन्फिनिटीवरती असताना इमेज कुठं फॉर्म होते हे आपल्याला रे डायग्रॅमचा यूज करून दाखवायचं आहे. परत आपण सेम स्टेप्स फॉलो करणार. कंपासच्या 2 एंड्समध्ये 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स घेतलं. तुम्ही कंपासचा यूज करून कॉन्केव मिरर आधी दाखवून घेतला. मग जिथं तुमचं कंपासचं एंड आहे तो तुमचा सी पॉईंट असणार. तिथून प्रिन्सिपल ॲक्सिस ड्रॉ करून घेतला. सी पॉईंट दाखवला, एफ पॉईंट दाखवला, पी पॉईंट दाखवला. बेसिक कुठलीही डायग्रॅम काढताना ह्या सेम स्टेप्स इथंपर्यंत फॉलो करायच्याच. हे अंतर चुकली की तुमची इमेजची पोझिशन ही चुकू शकते. हे जर बरोबर आलं की डोळे झाकून तुमची इमेज व्यवस्थित येणार. आता ऑब्जेक्ट जेव्हा, आता नीट ऐका हां, ऑब्जेक्ट जेव्हा इन्फिनिटीवरती ठेवतो आपण स्टुडंट्स तेव्हा तो खूप लांब असतो आणि नॉर्मली आपला रूल काय आहे की ऑब्जेक्ट हा नेहमी प्रिन्सिपल ॲक्सिसवरती ठेवायचा असतो. आता इन्फायनाईट डिस्टन्सवरती लांबवर असणाऱ्या ऑब्जेक्टपर्यंत तर आपण प्रिन्सिपल ॲक्सिस वाढवू शकत नाही. मग आपण काय करायचं, फक्त त्या ऑब्जेक्टकडून येणारे लाईट रेज आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. आणि ते कसे, तर ते पॅरलल असणार आहेत प्रिन्सिपल ॲक्सिसला तेवढेच. ऑब्जेक्टकडून व्हरायटी ऑफ डायरेक्शन्सनी रेज येणार आहेत आपल्या मिररकडे, ठीक आहे. पण आपण फक्त कुठले रेज कन्सिडर करणार की जे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत, फक्त तेच. ओके, आता ते रेज कन्सिडर करूयात. मी प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती 2 लाईन्स ड्रॉ केल्या, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली 2 लाईन्स ड्रॉ केल्या. लगेच रे काढून झाले की त्याच्या न चुकता डायरेक्शन्स दाखवायच्या. आणि आत्ता आपण जे 3 रूल शिकलो त्याच्यामध्ये काय शिकलो रे, की जर तुमचा इन्सिडंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर तो रिफ्लेक्शन नंतर फोकसमधून जातो, बरोबर की नाही. सो आता हे प्रत्येक रे आपण फोकसमधून पास करूया. बघा, हा पहिला रे मी घेतला, या पद्धतीनं गेला, फोकसमधून रे काढला, लगेच डायरेक्शन दाखवली. दुसरा रे फोकसमधून गेला, सेम पॉईंटमधनं पास करायचे. सीमधून जाणारा तसाच जातो की नाही, मग हा रे सीमधून जाणार आहे, सो तो तसाच पास होईल, माघारी येईल. मी लगेच त्याची डायरेक्शन तिथेच दाखवली. आता हा खालचा रे आहे तो असा उलट्या दिशेने फोकसमधून जाईल, डायरेक्शन दाखवली. आणि हा पण या पद्धतीने फोकसमधून सगळे रेज गेलेले दाखवायचे, डायरेक्शन दाखवायची. आता रिफ्लेक्ट झालेले रेज ज्या पॉईंटवरती एकत्र आले, कुठं आले रे एकत्र, सगळे रेज फोकसवरती एकत्र आले की नाही, तिथं तुमची इमेज फॉर्म होते. अवघड आहे काही नाही आहे. आता बघा, ऑब्जेक्ट इन्फिनिटीवरती आहे तर माझी इमेज कुठं फॉर्म झाली, ॲट फोकस. आता आपल्याला एवढं सांगायचं आहे का नाही, आपल्याला त्या इमेजचं नेचर पण सांगायचं आहे. आता त्याची आयडिया सांगते तुम्हाला. हां, आपण 6 रे डायग्रॅम्स काढणार आहे. त्या 6 रे डायग्रॅम्सपैकी पहिल्या 5 रे डायग्रॅम्समध्ये फॉर्म होणारी इमेज ही रियल असते. आणि ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की रियल इमेज ही नेहमी इन्व्हर्टेड असते. 2 प्रकारच्या इमेजेस असतात, बरोबर. एक असते, ज्यांना माहीत नाही, ज्यांनी बघितलं नसेल ते परत एकदा बघून घ्या की 2 प्रकारच्या इमेज असतात, एक रियल आणि एक व्हर्च्युअल. रियल इमेज की जी आपण कुठल्या तरी सरफेसवरती ऑब्टेन करू शकतो. व्हर्च्युअल इमेज कुठल्याही सरफेसवरती ऑब्टेन करू शकत नाही. रियल इमेज ही नेहमीच इन्व्हर्टेड असते. रियल म्हटलं की इन्व्हर्टेड हे डोक्यातच ठेवायचं. आणि व्हर्च्युअल इमेज ही नेहमीच इरेक्ट असते. इरेक्ट म्हणजे वर डोकं खाली पाय, रियल म्हणजे खाली डोकं वर पाय. विसरायचं नाही अजिबात. रियल इन्व्हर्टेड, व्हर्च्युअल इमेज इरेक्ट असते. ओके, आता ह्या 6 पैकी 5 डायग्रॅम्समध्ये मिळालेली इमेज ही रियल असते. रियल म्हटलं की इन्व्हर्टेड बाय डिफॉल्ट आलं, सो तिचं नेचर आपण कसं लिहूयात, रियल इन्व्हर्टेड अँड छोट्याशा डॉटच्या स्वरूपात आहे आपल्याला मिळालेली इमेज. सो इथं काय लिहूयात आपण, इन द फॉर्म ऑफ डॉट
किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये भाषा दिली आहे हायली डिमिनिश्ड. डिमिनिश्ड म्हणजे छोट्याशा डॉटच्या स्वरूपात. डिमिनिश हा शब्द नाही आठवला तर हे लिहा. सोपं आहे. पहिली इमेज कळाली. ऑब्जेक्ट इन्फिनिटीवरती, इमेज फोकसवरती कशा पद्धतीनं फॉर्म होतो. ओके. सो आता जाऊयात नेक्स्ट कंडिशनकडे. माझी सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला आता जसं जसं आपण पुढे पुढे जात जातोय तसं तसं आपल्याला ऑब्जेक्ट आता मिररच्या जवळ आणत जायचं आहे. मग दुसऱ्या कंडिशनमध्ये ऑब्जेक्ट असणार आहे इन्फिनिटीच्या पुढं आणि सीच्या आधी, म्हणजेच बियॉन्ड सी. दॅट इज सेंटर ऑफ कर्वेचरच्या बियॉन्ड, आधी. मग आता मात्र पहिली कंडिशनमध्ये आपण ऑब्जेक्ट दाखवलेला नव्हता, त्याच्यापासून येणारे फक्त रेज कन्सिडर केलेले होते. इथून पुढे मात्र आपण ऑब्जेक्ट दाखवायचा. ऑब्जेक्ट कसा दाखवायचा त्याच्या सूचना ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. कुठं सांगितलं आपल्याला ऑब्जेक्ट ठेवायला? बियॉन्ड सी सांगितलं आहे. सीच्या पलीकडं कुठं पण तुम्ही ठेवू शकता. मी इथं ठेवला. आता हे ऑब्जेक्ट एवढंच ठेवायचं नाही, त्याच्या काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. ऑब्जेक्टला नेहमी आपल्याला सरळ व्यवस्थित दाखवायचं आहे. त्याचं डोकं दाखवायचं ह्या पद्धतीनं ॲरो दाखवून. का दाखवायचं? कारण आपल्याला मिळालेली इमेजचं डोकं म्हणजे रिअल इन्व्हर्टेड हे कळलं पाहिजे की नाही, म्हणून अशा पद्धतीनं नेहमी ॲरो हेडनी ऑब्जेक्टचं डोकं दाखवायचं. ऑब्जेक्टचं डोकं दाखवल्यानंतर हा ऑब्जेक्टची हाईट तुमच्या मिररच्या हाईटपेक्षा कमी पाहिजे. नाहीतर मिरर एवढासा ऑब्जेक्ट एवढा दाखवायचा नाही. ऑब्जेक्टची हाईट ही नेहमीच मिररच्या हाईटपेक्षा कमी दाखवायची. पुढची स्टेप म्हणजे त्या ऑब्जेक्टला नाव देऊन दाखवायचं. तुमचं आवडीचं कुठलंही नाव द्या. इथंपर्यंत झालं. आता मग आपण जे 3 रूल शिकलो मगाशी, त्या 3 रूलपैकी कुठलेही 2 रूल आपल्याला यूज करून 2च रे दाखवायचे आणि त्या 2 रूलपैकी कंपल्सरी एक रूल जो आपण इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारा जो फर्स्ट रूल आहे आपला, तो रूल आपल्याला कंपल्सरी यूज करायचा आहे. म्हणजे ऑब्जेक्टच्या डोक्याला जोडून आपल्याला इन्सिडेंट रे दाखवायचा आहे की जो कसा असणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल. लगेच डायरेक्शन काढून घेतली आणि रूल काय सांगतोय आपल्याला की जो रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे तो फोकसमधून जाणार आहे. बरोबर ज्या दिशेला जिथं तुमचा इन्सिडेंट रे स्ट्राईक झाला आहे मिररवर, तिथूनच त्याच पॉईंटपासून फोकसवरती मी रे काढून घेतला, त्याला लगेच डायरेक्शन दिली. आता दुसरा रूल दाखवताना तुम्ही आयदर सी मधून जाणारा रे दाखवा किंवा एफ मधून जाणारा रे दाखवा. तर मी सी मधून दाखवायला गेले तर हा रूल माझा रे इथं कुठंतरी येईल, मग मला मिरर अजून एक्सटेंड करावा लागेल. मग मी तसं तुम्ही सी मधून दाखवला तरी तुमचं उत्तर चुकणार नाही. तुम्ही प्रयोग करून बघू शकता. आता मी जर हे सी मधून जाणार दाखवायला गेले तर हे 2 रेज स्ट्राईक होऊन इथं कुठंतरी येईल ना, मग मला परत मिरर खाली वर वाढवावा लागेल. सो मी काय करणार आहे, मी एफ मधून जाणारा रे यूज करणार आहे. ह्या पद्धतीनं बरोबर सेम त्याच पॉईंटवरून ऑब्जेक्टच्या डोक्यापासून एफ मधून जाणारा रे मी ड्रॉ केला, डायरेक्शन दाखवली. आता रूल काय सांगतो, जो रे एफ मधून जातो तो रिफ्लेक्शन नंतर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातो. मग मी असा दाखवणार. बघा आता लगेच डायरेक्शन दाखवली. पुढची स्टेप, जिथं कुठं हे दोन्ही रिफ्लेक्टेड रेज एकमेकांना क्रॉस झालेत, कुठं क्रॉस झालेत दोन्ही रिफ्लेक्टेड रे, ह्या पॉईंटला, तर तिथून मी प्रिन्सिपल ॲक्सिसपर्यंत हा पॉईंट एक्सटेंड करणार अशा पद्धतीने. आणि मग मी जसं सांगितलं आत्ता 6 पैकी 5 डायग्रॅममध्ये मिळालेली इमेज रिअल आणि इन्व्हर्टेड असणार आहे, खाली डोकं वर पाय असणारी. म्हणून ह्याचं डोकं मी खाली दाखवलं पायवरती. ह्याचं नाव ए आहे, मी ह्याचं नाव ए डॅश दिलं. ह्याचं नाव बी आहे, मी ह्याचं नाव बी डॅश दिलं. ऑब्जेक्ट इथं आहे, इमेज इथं आहे आणि या साईडची आहे. ऑब्जेक्टपेक्षा इमेज छोटी आहे. कुठं मिळाली आपल्याला इमेज? सी आणि एफच्या मध्ये मिळाली. आता ह्या सगळ्या माहितीवरून इमेजचं पोझिशन आणि नेचर आपल्याला लिहायचं आहे. अवघड आहे काय? मी परत एकदा सांगते बघा. कुठली पण डायग्राम असू देत, जिथं सांगितलं आहे तिथं ऑब्जेक्ट ठेवायचा, डोकं दाखवायचं, नाव द्यायचं. एक रे कंपल्सरी प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल,
जो रिफ्लेक्शन नंतर फोकसमधून जातो. दुसरा रे सी मधून किंवा एफ मधून जाणारा दाखवा. आपण एफ मधून जाणारे दाखवूया. दुसरा रे एफ मधून जाणारा दाखवणारा घेतला आपण, जो रिफ्लेक्शन नंतर फोकसमधून जातो. दोन्ही रेज एकमेकांना जिथं क्रॉस होतात तिथून प्रिन्सिपल ॲक्सिसवरती लाईन एक्सटेंड केली आपण आणि मग त्याच्यानुसार इमेजची पोझिशन आपल्याला दाखवायची आहे. आता बघा, इमेज कुठं मिळाली मला, तर सी आणि एफच्या मध्ये मिळाली. सो मी लिहीन इथं बिटवीन सी अँड एफ. आणि तिचं नेचर कसं असणार, बाय डिफॉल्ट रिअल आणि इन्व्हर्टेड तर कंपल्सरी असणार आहे. आर अँड आय लिहिते मी, रिअल अँड इन्व्हर्टेड. आणि ऑब्जेक्ट मोठा आहे त्याच्यापेक्षा इमेज छोटी मिळाली. मग अशी डॉटच्या स्वरूपात दिसत होती, इथं कुठं तुम्हाला इमेज दिसली नाही अशी खाली डोकं वर पाय असणारी, ती छोट्याशा डॉटच्या स्वरूपात मिळालेली इथे. इथं मात्र इमेज मला दिसती आहे प्रॉपर, बट ती ऑब्जेक्टपेक्षा छोटी आहे. सो मी लिहीन रिअल अँड इन्व्हर्टेड अँड स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट. आलं लक्षात. सो हे झाली आपली सेकंड कंडिशन. कळाली कशी पद्धतीने इमेज तयार झाली. आता थर्ड कंडिशनमध्ये आपण ऑब्जेक्ट अजून पुढं आणायचं आहे. अजून पुढं म्हणजे कुठं, तर आता आणूयात आपण ऑब्जेक्ट ॲट सी पॉईंटवरती आणायचा आता. बरोबर. मग परत आपल्या नेहमीच्या स्टेप्स फॉलो करूयात. आता इथं मी तुम्हाला एक आयडिया सांगणार आहे. ही डायग्रॅम बऱ्याच जणांची व्यवस्थित येत नाही. आधी मी चुकीची किंवा जशी नॉर्मल आहे ती काढून दाखवते आणि जर तशी नाही आली तर मग कशी आणायची त्याची एक छोटीशी आयडिया पण मी सांगते. आता ऑब्जेक्ट मी सी वरती ठेवला, इमेज तुमच्या मिररपेक्षा लहान. एक रे सांगितल्याप्रमाणे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस रे दाखवून घेतला. हां, ऑब्जेक्टचं नाव द्यायचं राहिलं, जो फोकसमधून गेला. दुसरा रे एफमधून जाणारा, जो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल गेला. आता बघा, हां त्याची मी डायरेक्शन दाखवली. आता मी पण हातानं अंदाजे काढले, कुठंच मोजून घेतलं नाही आहे. तुम्ही मोजून घेऊन सुद्धा बरेचदा तुमचं चुकू शकतं. आता माझी इमेज मी काय सांगितलं तुम्हाला, डोळे झाकून जिथं कुठं दोन रेज क्रॉस होतील तिथं तुमची इमेज येणार हे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण इथं मात्र थोडीशी गोंधळ होऊ शकतो. तुम्ही मोजून घेतलं जरी तरीसुद्धा काहीतरी चुकतं आणि मग तुमची इमेज इथं फॉर्म होऊ शकते. मग तुमचं चुकलं. मग चुकल्यावर काय करायचं हे तर एक्झाममध्ये कंपल्सरी विचारतात. मग आयडिया सांगते. ॲक्च्युली एक टीचर म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे असं चिटिंग करायला, पण तुमचे उत्तर बरोबर येणं हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. तुमचे मार्क नाही ना जाता कामा. सो आपण काय करूया बघा, आता थोडंसं मी उलटं सांगते, नीट ऐका. CFP हे 3 पॉईंट्स काढून घेतले. सांगितल्यासारखा ऑब्जेक्ट ॲट सी ठेवला, AB नाव दिलं. आता मला काय करायचं आहे बघा, हां ह्याच्यानंतर आपल्याला बरोबर जेवढा ऑब्जेक्ट आहे की नाही तेवढी इमेज त्या ऑब्जेक्टच्या खाली आधीच काढून घ्यायची. आपल्याला जेवढी ऑब्जेक्टची हाईट आहे तेवढ्याच हाईटची इमेज आधीच काढून घ्यायची आपण. हे चुकीचं आहे खरं तर, पण तुमचं बरोबर पण आलं पाहिजे. हां आता काय करायचं, एक रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस दाखवायचा आणि दुसरा जो तो रिफ्लेक्ट होणार आहे की नाही तो बरोबर ह्या इमेजच्या डोक्यापर्यंत आला पाहिजे. आता हा फोकस जरा विसरा तुम्ही, इथे फोकस आपण नंतर ॲडजस्ट करूयात. ओके, आता प्रिन्सिपल ॲक्सिसवर फोकसमधून गेला, जो ह्या इमेजच्या डोक्यापर्यंत आला पाहिजे. आणि दुसरा रे आधी हा काढून घ्यायचा, इथून इमेजच्या डोक्यापासून काढून घेतला तुम्ही आणि मग तो बरोबर ह्या ऑब्जेक्टच्या डोक्यापर्यंत न्यायचा. आणि 2 रेज इथं क्रॉस झाले, मग इथं तुमचा फोकस आता आला बघा बरोबर. आता डायरेक्शन दाखवल्या पाहिजेत. हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे. दुसरा फोकसमधून जाणारा हा इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे. थोडंसं असं तुम्हाला चिटिंग करून हे थोडंसं पुढे एक्सटेंड करा. ही इमेज या पद्धतीनं आली पाहिजे. ह्याच्यात काय प्रिकॉशन आपली म्हणजे बरोबर डायग्रॅम कुणाची कन्सिडर करण्यात येते, तर जेवढा ऑब्जेक्ट तेवढीच इमेज. आणि बरोबर सी वरती ऑब्जेक्ट असताना सी वरतीच इमेज फॉर्म होते. ह्या 2 गोष्टी तुमच्या फक्त उत्तरामध्ये बघितल्या जातात. A डॅश B डॅश हे पॉईंट आले असेच. आलं लक्षात, जमेल करायला. आता ऑब्जेक्ट ॲट सी, इमेज कुठं फॉर्म झाली रे आपली, ती पण ॲट सी. आणि तिचं नेचर कसं सांगणार, अगेन रिअल अँड इन्व्हर्टेड आहे असं. सेम साईज,
ऑब्जेक्टचा जेवढा साईज तेवढाच इमेजचा साईज. हे झालं आपला थर्ड कंडिशन. थोडंसं तुम्हाला इथे चीटिंग करावं लागणार आहे. आता फोर्थ कंडिशन. हे झाल्यानंतर मी अजून एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे शेवटी, कसं लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये पण. बघा, फोर्थ कंडिशनमध्ये आता ऑब्जेक्ट अजून पुढं आणायचं आहे आपल्याला. अजून पुढं कुठं, तर आता सी आणि एफच्या मध्ये. ऑब्जेक्ट सी वरती आहे, आता अजून पुढे म्हणजे आता हा आपला इथं फोकस झाला, होय की नाही. मग आता परत ऑब्जेक्ट बिटवीन सी अँड एफ. सी आणि एफच्या मध्ये ऑब्जेक्ट असल्यानंतर इमेज कुठे फॉर्म होती बघूया. सी एफ पी पॉईंट्स मी काढून घेतले. सी आणि एफच्या मध्ये. आता हे अंदाजे जरी काढत असले तरी बऱ्यापैकी तुमचा फोकस हा मध्ये दिसला पाहिजे. तुम्ही मोजूनच घ्यायच्या, तुम्ही अजिबात असं अंदाजे काढू नका. सी आणि एफच्या मध्ये कुठंतरी ठेवला ऑब्जेक्ट. सरळ दाखवा, ऑब्जेक्ट वाकडा तिकडा येता कामा नये. त्याचं डोकं दाखवलं, ए बी नाव दिलं, ठरल्यासारखं. एक रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, तो रिफ्लेक्शन नंतर फोकसमधून गेला. दुसरा रे फोकसमधून जाणारा, जो रिफ्लेक्शन नंतर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस जाणार आहे. या पद्धतीनं. आता हे दोन्ही रेज जिथं कुठं क्रॉस झाले, कुठं क्रॉस झाले, इथं, तर मला माझी इमेज ही बरोबर इथे मिळाली. आता माझं थोडं अंदाजे काढल्यामुळं थोडं चुकलं बघा, असं होतंय. सो परत एकदा काढते मी. तुम्ही मोजून काढलात की तुमचं करेक्ट येणार, काही काळजी करू नका. सी आणि एफच्या मध्ये सांगितलं, नाव दिलं, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, फोकसमधून गेला. फोकसमधून गेला, जो रिफ्लेक्शन नंतर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस गेला. आता बघा, आता दोन्ही रेज इथं क्रॉस झाले, इथून मी प्रिन्सिपल ॲक्सिसवरती रे एक्सटेंड केला, लाईक दिस. माझा सी पॉईंट इथं आहे आणि सीच्या पलीकडे तुमचं उत्तर कुठं आलं पाहिजे, रे रिफ्लेक्ट झालेला रे येतो तुमचा, काहीच काळजी करू नका. मी न मोजता काढलं आहे म्हणून आलं आहे. तुम्ही मोजून काढणार 2 सेंटीमीटर डिस्टन्स, सो तुमचं बरोबरच येणार, काहीच काळजी करू नका. कुठं आला पाहिजे, तर सीच्या बियॉन्ड. आणि अर्थातच ऑब्जेक्ट एवढा आहे, मला इमेज मोठी मिळाली. आता एक गोष्ट लक्षात आली का बघा तुमची, इथं डॉटेड स्वरूपात होती इमेज, इथं ऑब्जेक्टपेक्षा लहान, इथं ऑब्जेक्ट एवढी इमेज, आणि आता इथं ऑब्जेक्टपेक्षा मोठी. जसं जसं तुम्ही मिररच्या पुढं आणत जाता इमेज, तसं तसं इमेजचा साईज वाढत चालला आहे. सो कुठं मिळाली मला इमेज, बियॉन्ड सी मिळाली का, सीच्या पलीकडे येते बरोबर. मग ते अगदी सीला जोडून आली तरी चालेल, पण सी पॉईंटच्या बियॉन्ड अगदी थोडंसं डिस्टन्स असलं तरी तुमचं उत्तर बरोबर आहे, बियॉन्ड सी. आणि नेचर कसं लिहिणार आपण रे, रियल, इन्व्हर्टेड आणि लार्जर दॅन ऑब्जेक्ट. रियल, इन्व्हर्टेड आणि लार्जर दॅन ऑब्जेक्ट हे इमेजचं नेचर झालं. जसं दिसतंय तसं लिहित गेलं आपण, काहीच वेगळं केलं नाही. आता आता ह्याच्यामध्ये एक तुम्हाला ट्रिक सांगते बघा. याच्यामध्ये आपली जी सेकंड कंडिशन आहे, सेकंड कंडिशनमध्ये आपला ऑब्जेक्ट बियॉन्ड सी होता आणि इमेज बिटवीन सी अँड एफ होती. आता फोर्थ कंडिशनमध्ये ऑब्जेक्ट बियॉन्ड बिटवीन सी अँड एफ आहे आणि इमेज बियॉन्ड सी आहे. म्हणजे तुमची 2 आणि 4 ह्या 2 कंडिशन्स अपोजिट आहेत. सो हे एक लक्षात ठेवा आयडिया. मी खूप साऱ्या बोलता बोलता खूप साऱ्या ट्रिक्स सांगितल्यात तुम्हाला, ह्या इमेजेस लक्षात ठेवायच्या, त्या व्यवस्थित फॉलो करा हां, की तुमच्या अजिबात डायग्राम चुकणार नाही. आता शेवटच्या 2 राहिल्या, 5th आणि 6th. त्यातली 5th कंडिशन देखील एका कंडिशनच्या अपोजिट आहे बरं काय. नाव नेक्स्ट इज 5th, ऑब्जेक्ट अजून पुढे म्हणजे आता कुठे येणार बघा, सी आणि एफच्या मध्ये, म्हणजे आता पुढच्या कंडिशनमध्ये ऑब्जेक्ट असणार एफ वरती. सो ऑब्जेक्ट ॲट फोकस. इमेज कुठं फॉर्म होती बघूया, थोडंसं वेगळं आहे हां हे मुलांनो, नीट ऐका.
ऑब्जेक्ट फोकसवरती ठेवायला सांगितलं आहे. नाव दिलं एक रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, जो रिफ्लेक्शन नंतर ऑब्जेक्ट ऑलरेडी फोकसवरती आहे, म्हणजेच बरोबर ह्या फोकसमधून गेलेला दिसला पाहिजे. तुम्ही म्हणाल असं कसं, तर ते बरोबर तसंच, रूल आपला चुकवायचा नाही, रूल तो रूल आहे. हां, ऑब्जेक्ट जरी फोकसवरती असला तरी रिफ्लेक्ट झालेला रे पण फोकसमधूनच गेलेला दाखवायचा. आणि दुसरा रे सी मधून जाणारा दाखवायचा, पण तो कसा, आता ऑब्जेक्ट इकडे आहे आणि सी तर इथं आहे, मग कसं दाखवायचं बघा. ऑब्जेक्टचं डोकं, सी आणि मिरर हे सगळे एक लाईनमध्ये आणायचे आणि तसा बरोबर हा रे काढायचा आपल्याला. ठीक आहे. आणि सी मधून जाणारा रे तो तसाच माघारी येतो. ह्या पद्धतीनं दाखवायचं. ॲक्च्युली हे तुम्ही जेव्हा मोजून काढाल तर हे रे तुमचे बरोबर पॅरलल दिसतील एकमेकांना. आता पहिल्या कंडिशनमध्ये आठवा, पहिली कंडिशन जी ह्याच्या आधी पुसली मी, पहिल्या कंडिशनमध्ये ऑब्जेक्ट आपला इन्फिनिटीवरती होता आणि इमेज फोकसवरती मिळालेली होती. आता पहिली आणि पाचवी कंडिशन हे एकमेकांना अपोजिट आहेत. इन दिस फिफ्थ कंडिशन ऑब्जेक्ट फोकसवरती आहे, इमेज इन्फिनिटीवरती मिळणार आहे. सो याच्यामध्ये ऑब्जेक्ट ॲट फोकस झाला, इमेज ॲट इन्फिनिटी, आणि तिचं नेचर नेहमीसारखंच रियल, इन्व्हर्टेड अँड आता इथं काय लिहिलं आहे, लार्जर दॅन ऑब्जेक्ट, मॅग्निफाईड म्हणू शकतो आपण. मॅग्निफाईड म्हणजे खूप मोठी इमेज असते जी आपल्याला इन्फिनिटीवरती कुठंतरी फॉर्म झालेली दिसते. आता एक लक्षात घ्या, इन्फिनिटीकडून येणारे आणि इन्फिनिटीकडे जाणारे लाईट रेज हे पॅरलल असतात. हे मी अंदाजे काढले ना, सो तर हे थोडंसं डिस्टन्सेस पुढं मागं झालीत. तुम्ही जेव्हा मोजून काढाल तर हे रेज तुमचे बरोबर पॅरलल दिसणार आहेत. ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला नाही, बट हे रेज पॅरलल असतील. इथंपर्यंत आलं लक्षात. आता सहावी कंडिशन जी ह्या सगळ्यापेक्षा वेगळी आहे स्टुडंट्स, नीट बघा. ऑब्जेक्ट अजून पुढे आणायचं आहे आता आपल्याला. आता अजून पुढं म्हणजे कुठं, सी एफ झाला, एफ झाला. आता एफ आणि पोल ह्या दोघांच्या मध्ये, म्हणजेच ऑब्जेक्ट बिटवीन एफ अँड पी, पोल आणि फोकस या दोघांच्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवायचा आहे. बघूयात इमेज कुठे मिळते. आपल्या सेम स्टेप्स फॉलो करायच्या. सी एफ पी, जिथं सांगितलं आहे तिथं ऑब्जेक्ट ठेवायचा, नाव द्यायचं, नेहमी दाखवतो तसंच. एक रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, जो रिफ्लेक्शन नंतर अशा पद्धतीनं फोकसमधून गेलेला दाखवायचा आहे. दुसरा रे सी, ऑब्जेक्ट आणि मिरर ह्या सगळ्यांच्या मधून जाणारा, जो तसाच माघारी येणार आहे. आता पुढं काय होते बघा. हां, पुढे इमेज फॉर्मेशन दाखवताना आपल्याला ह्या रेजची डायरेक्शन चेंज न करता, हा जसा आहे ना तसाच पुढे एक्सटेंड करायचा आहे. अजिबात डायरेक्शन चेंज करू नका. डायरेक्शन चेंज केली की उत्तर चुकलं. इथे मागे मिररच्या बॅक साईडला असे डॉटेड लाईननी तो रे एक्सटेंड केला, आणि हा पण तशाच पद्धतीनं मिररच्या बॅक साईडला डॉटेड लाईननं एक्सटेंड करत जायचं. आता इथंपर्यंत नाही, मग मला अजून वाढवावं लागेल. बघा, कुठंच डायरेक्शन चेंज करायची नाही. मी वाढवत गेले, हा पण वाढवत गेले तसाच. अजून पुढे जिथं कुठं हे रेज एकमेकांना क्रॉस होतील, माझे हे रेज डॉटेड लाईननं मिररच्या बॅक साईडला जिथं कुठं एकमेकांना क्रॉस होतील तिथंपर्यंत एक्सटेंड करायचे विदाऊट चेंजिंग डायरेक्शन. हे असं सेम लाईन गेली असं दिसलं पाहिजे. आता माझे हे रेज इथं क्रॉस झाले, इथून मी आता प्रिन्सिपल ॲक्सिस मला थोडा एक्सटेंड करावा लागेल. इथून मी काय केलं, या प्रिन्सिपल ॲक्सिसवरती या पद्धतीनं इमेज काढून घेतली. ही मिळणारी इमेज ही एकमेव इमेज अशी आहे की जिचं डोकं वर आणि पाय खाली, म्हणजेच व्हर्च्युअल इमेज आहे ही. जेव्हा ऑब्जेक्ट पोल आणि फोकस या दोघांच्या मध्ये ठेवतो तेव्हा मिळणारी इमेज ही व्हर्च्युअल असते. आणि व्हर्च्युअल इमेज कशी असते, इरेक्ट, मगाशी सांगितलेलं. आणि म्हणून इथं तिचं नेचर आपल्याला सांगायचं आहे. बघा, आधी इमेज कुठं फॉर्म झाली, बिहाइंड द मिरर.
मिररच्या बॅक साईडला इमेज तयार झाली आणि तिचं नेचर कसं असणार आहे, आत्तापर्यंतच्या होत्या रिअल आणि इन्व्हर्टेड, ही एकमेव इमेज अशी आहे जी व्हर्च्युअल अँड इरेक्ट असणार आहे आणि हायली मॅग्निफाईड, खूप मोठी इमेज आपल्याला मिळणार आहे. ऑब्जेक्ट एवढाच आहे, इमेज मात्र एवढी मोठी. प्रत्येकाचे इमेज चा पोझिशन आणि डिस्टन्स वेगवेगळे येणार आहे. तुम्ही ऑब्जेक्ट कुठं ठेवलं आहे त्याच्यानुसार. इथं जवळ ठेवलं तर अजून लांब पुढं वगैरे येत जाईल. आलं लक्षात? सो ह्या पद्धतीनं डायग्रॅम्स तुम्हाला काढायच्या आहेत. ही जी 6th कंडिशन आहे आणि 3rd कंडिशन ह्या युनिक आहेत. म्हणजे 3rd कंडिशनमध्ये सी वरती ठेवला आहे, इमेज पण सी वरती मिळाली आहे सेम साईजची. 6th कंडिशनमध्ये मिळणारी इमेजच व्हर्च्युअल आणि इरेक्ट आहे, ती पण वेगळी. आणि अपोजिट असणाऱ्या कुठल्या, 2nd आणि 4th, 1st आणि 5th. ह्या पद्धतीनं ह्या 6 डायग्रॅम्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाममध्ये इथं ऑब्जेक्ट ठेवला, इमेज कुठं मिळणार अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल. किंवा इमेज इथं मिळण्यासाठी ऑब्जेक्ट कुठं ठेवायचं आहे असा पण प्रश्न विचारला जातो. जसं की समजा मला इमेज बियॉन्ड सी पाहिजे आहे, तर ऑब्जेक्ट मला कुठं ठेवला पाहिजे ते रे डायग्रॅम काढून दाखवा. मला ऑब्जेक्ट सी वरती ठेवल्यानंतर मिळणाऱ्या इमेजचा साईज कसा असेल ते दाखवा. किंवा तो जो टेक्स्टबुकमधला चार्ट आहे तो फिल इन द ब्लँक सारखा देखील तुम्हाला विचारला जातो. ऑब्जेक्ट इथं आहे, इमेज येत आहे, तर इमेजचं नेचर सांगा. 5 मार्कचा क्वेश्चन देखील ह्याच्यावरती विचारला जातो. म्हणजे 1 मार्कसाठी असेल तर इथं ऑब्जेक्ट तर इमेज कुठं, किंवा इथं इमेज तर ऑब्जेक्ट कुठं, अशा प्रकारचा प्रश्न. त्यानंतर 2 मार्कच्या क्वेश्चनसाठी 2 देतील तुम्हाला. 2 ऑब्जेक्टच्या पोझिशन देतील, इमेजच्या पोझिशन सांगायला लागतील. 3 मार्कच्या क्वेश्चनमध्ये डायग्रॅम अशा पद्धतीनं काढून दाखवायला विचारले जातील. आणि 5 मार्काच्या क्वेश्चनमध्ये तो चार्ट येऊ शकतो जसा. त्यामुळं 1, 2, 3, 5 ह्या सगळ्या प्रकारचे मार्क्स ह्याच्यावरती विचारले जातात. शिवाय प्रॅक्टिकलमध्ये देखील ह्याच्यावरती क्वेश्चन्स असतात. खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा 9वी आणि 10वीसाठी पण. 10वीला पण अशाच काढायचे आहेत आपल्याला पुढे. ओके, आलं लक्षात? एकदम इझी करून सांगायचा ट्राय केला आहे. तुम्हाला कसं वाटतं हे सांगा मला नक्कीच. इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॉन्व्हेक्स मिररच्या इमेज कशा फॉर्म होतात ते बघूया.